कुरकुरीत गरमागरम असा आपला साबुदाणा वडा हा सर्विंगसाठी रेडी आहे। चला तर मग सोप्या पद्धतीने साबुदाणा वडा कसा करायचा ते आपण बघूया। उपवासासाठी लागणारे साबुदाण्याचे वडे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत। सगळ्यात आधी आपण साबुदाणा वड्याची चटणी कशी करायची ते बघूया। एक बाउल मी काकडे किसून घेतलेली आहे। याच्यात अर्धी बाउल आपण दही घालून घेऊया। शेंगदाण्याचा कूट बारीक छोटी वाटी अर्धी घालायची आहे। चवीनुसार 3 ते 4 चिमूट आपण साखर घालून घ्यायची आहे। तुम्हाला जर चटणीमध्ये दह्याच्या चटणीमध्ये जसा गोडवा आवडतो कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही साखर घालून घ्या। कुणाला फक्त झणझणीत अशी चटणी आवडत असेल तर त्यांनी साखर घालू नका। आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। मीठ हे आपण चटणी बनवल्याच्या नंतर अगदी सर्व करताना आपण ह्या चटणीत ॲड केलं तरी चालेल। आता आपण ह्या मिश्रणाला जिऱ्याची फोडणी देऊन घेऊया। फोडणीसाठी आपण शेंगदाणा तेल वापरलेलं आहे। तुम्ही फोडणीसाठी तूप पण वापरू शकता। हे उपवासासाठी बनवायचे आहेत म्हणून आपण शेंगदाणा तेल वापरलं आहे। तेल आपलं छान तापलेलं आहे। याच्यात आपण जिरं आणि हिरवी मिरची घालून घेऊया। त्याला तेलात छान परतवून घ्यायचं। मिरच्या कच्च्या नाही राहिला पाहिजे। मिरच्या कच्च्या राहिल्या तर त्या भाजतात। फोडणी आपली झालेली आहे। आपण मगाशी जे आपण मिश्रण चटणीचं बनवलं आहे त्याच्यात ती घालून घेऊया। फोडणी आपली तयार आहे। आपण ती दह्याच्या मिश्रणात घालून घेऊया। त्याला व्यवस्थित हलवून घेऊ। ही आपली साबुदाणा वड्याची ही चटणी आपली तयार आहे। अर्धा पाव साबुदाणा मी 6 ते 8 तास भिजत घातला होता। तो आता छान भिजलेला आहे। अर्धा पाव साबुदाण्याला मी 1 बटाटा उकडलेला असं प्रमाण घेतलेलं आहे। आपण हा साबुदाणा मिक्सरला एक गिरकी मारून फोडून घ्यायचा। जास्त बारीक करायचा नाही, जस्ट फोडून घ्यायचा। म्हणजे आपण वडे तळताना तो साबुदाणा तेलात फुटत नाही। अशाच मस्त झणझणीत आणि चमचमीत रेसिपी बघण्यासाठी टेस्ट ऑफ महाराष्ट्र मराठी रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। साबुदाणा आपण एक राऊंड असा मिक्सरमधून काढून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता ह्याची अजिबात पेस्ट वगैरे काही झालेली नाही आहे। फक्त ह्याला आपण फोडून घेतलेला आहे। हा जर आपण अख्खा घातला तर आपण साबुदाणा वडे तळताना हे फुटतात। आता ह्याच्यात आपण 1 बटाटा घालून घेऊया। खूप कमीत कमी साहित्यात आपण हा साबुदाणा, बटाटा आणि मीठ आपण साबुदाणा वडा बनवणार आहोत। आपण ह्याच्यात हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर हे पण घालू शकतो। पण हिरवी मिरची आपण चटणीमध्ये घातलेली आहे तर मग चटणी पण तिखट आणि आपला साबुदाणा वडा पण तिखट होईल। म्हणून मी साबुदाणा वड्यामध्ये हिरवी मिरची घालणं मी अवॉइड केलेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरचीचे बारीक बारीक तुकडे, शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर पण ॲड करू शकता। साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण आपण व्यवस्थित मळून घेऊया आणि याचे छोटे छोटे आपण वडे बनवूया।
साबुदाणा वडा तळण्यासाठी आपण मंद गॅसवरती आपण तेल छान तापवलेलं आहे। आता आपण बनवलेले वडे आपण यात सोडूयात। एक ते 2 मिनिटात असं आपण उलटून घ्यायचा। गॅस आपण मंदच ठेवलेला आहे। शेंगदाणे हे उपवासासाठी चालतात, म्हणून आपण वडे तळण्यासाठी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे। अजिबात आपला वडा फुटलेला नाही। सोनेरी कलर येईपर्यंत आपण याला व्यवस्थित तळून घ्यायचं। आता आपण याला काढून घेऊया। खूप छान असे आपले वडे तयार आहेत। खूप कुरकुरीत असे छान झालेले आहेत। आता याला आपण सर्विंग प्लेट